एक लव गुरु ज्यानं सुरू केले प्रेम कसं करावं याचे क्लासेस. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सतीश तारे आणि भालचंद्र कदम. चाहिए थोड़ा प्यार चाहिए जाने मन गुल बदन कोई यार चाहिए थोड़ा प्यार चाहिए. नमस्कार, हॅलो, हाय, मी लव गुरु. माझा नुकताच क्लास मी काढलेला आहे आणि अनेक लोकांना प्रेमात पाडण्याची संधी मी दिलेली आहे. त्या संधीचं सोनं मी करून देतो आणि आता व्यक्ती क्लास उचलून जिथं जागा मिळेल तिथं मी जातो आणि दिसेल त्या माणसाला मी प्रेम कसं करावं हे शिकवून येतो. आता वाट बघतोय प्रेम रोग्याची. अरे कुछ नहीं अरे कुछ नहीं है भाता 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 अरे कुछ नहीं है भाता जब रोगी ये लग जाता. मैं हूँ प्रेम रोगी, मैं हूँ प्रेम रोगी, मेरी दवा तो कराओ. जाओ 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 किसी पैसे को बुलाओ. मैं हूँ प्रेम रोगी. हा प्रेम पेशंट आहे का टीबी पेशंट आहे? खोकतोस किती तू? काय बाई? सुरेश, रमेश, सुरेश, रमेश. कशाला आला इथे? कशाला आलाय तू? मला सांग इथं लवगुरु राहतात का? हो, येस, जा त्यांना बोलव आणि त्यांना सांग मी आलेलोय आणि एक कटिंग पण सांग. जा. तुला आयुष्यभर फुकट पोसायला तयार आहे पण असली फालतू का मला तू सांगू नकोस. लव गुरु सुप्रसिद्ध जगप्रसिद्ध म्हणतात तो लव गुरु. लव गुरु मग तो असा उभा कर रस्त्याच्या मधोमध. अरे तू तर लंगूर वाटतो. काय चेहऱ्याने तू लवगुरु वाटत नाही ना म्हणून. तू इथं माझा चेहरा बघायला आलायस का स्वतःचा प्रॉब्लेम मांडायला आला? प्रॉब्लेम सांग, टेल मी व्हॉट द प्रॉब्लेम. नाही काय आहे, माझ्या कॉलेजमध्ये एक पोरगी आहे, तिला पटवायची. एक मिनिट, तू कॉलेजला जातोस? येस. तुला कॉलेजला घेतात? तू ऍडमिशन घेतल्यानंतर तिथल्या मुलींनी संप करून कॉलेज बंद नाही पाडलं? घालून पाडून बोलायचं ना सांगून ठेवतो तुला मी. काय झालं? अरे मीच सगळ्यांच्या आधी कॉलेजला जातो. अरे वा, सिन्सिअर आहेस तू. मग मी बेल वाजवल्याशिवाय कॉलेज सुरू होत नाही. अरे म्हणजे घंटा वाजवणार असायला शिपुर्डा आहेस तू. शिपुर्डा बोलायचं नाही सांगून ठेवतो. शिपुर्डा बोलायचं नाही. चतुर्थ श्रेणी कामगार म्हणायचं सांगून ठेवतो. आम्हाला काय प्रेम करायचा अधिकार नाही का? आमच्या काय भावना आहेत का नाही? आम्ही काय फक्त स्टूलवर बसून पुरीच बघायचं का? मस्त रे, ही चांगली आमच्या काय म्हणजे आहे का नाही? मग अरे आम्हाला काही हे आहे का नाही? काय हे हार्ट आहे का नाही? हार्ट. तुमचं हार्ट अँड कॉमर्स कॉलेज आहे का? हार्टची जागा चुकली म्हणून म्हणतो. अरे पण हे पण आर्ट आहे ना. मानलं तुला. अरे चाचणीच घेतली तुझी मी, पास झालायस. आता मला सांग, ज्या स्त्रीवर, ज्या मुलीवर, ज्या महिलेवर तू प्रेम करतोयस तिचं नाव काय? लता. लता? ए लता, ए लता, लता 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 गे पातो तिला मी येता जाता. ए लता, ए लता, ए लता 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 गे पातो तिला येता. काय काय बोल? अरे भेटलाय तिथं तर थांब ना शांत, नाचतोस कशाला? तुझी जी लता आहे हिचं आणि तुझं नेमकं जमलं कुठं कसं? सांगतो. काय झालं, मी बेल मारून असं चाललो होतो, तेवढंच समोरच्या दरवाजातून झुम गोड वारा आला म्हण. नाही रे, हर रे, चल. पदर आला नुसता. अरे नाही रे, समुद्राचा लाटा आला. कचरा आला चेहऱ्यावर माझ्या. कुठं गेला कचरा तुझ्या चेहरा? मग काही दिवसापासून आंघोळ नाही केलीस का काय तू? कचरा घेऊन फिरतोस अजून तू. अरे कचरा पडल्यावर मी चिडलो. शाबास. हा, मी बोलायला लागलो, कोणी टाकला कचरा? कचरा आहे. कोण टाकला रे कचरा? मी होतो ना, मी होतो. कोणी टाकला कचरा? तेवढ्यात मागणं आवाज आला. मी. हा, मागून आवाज. काय झालं? राग तर नाही ना आला? चुकून टाकला. असं
अशी लाजली हा, हा. आपल्या कलेजाचं झालं पाणी आणि? अरे कचरा पिसती रती हा. कचरा रे माझा झाला कचरा कचरा रे माझा झाला कचरा हे कचरा हे कचरा रे कचरा अरे रे. ऐक हो काय बोलला जरा ऐक जरा माझं रांगेत उभं राहून सुद्धा लोक माझं ऐकतात आणि तू शांतपणे एक तास पण ऐकत नाहीस. अरे याचा अर्थ तू या चाचणी सुद्धा पास झालेला आहेस. म्हणजे तिचा कचरा झाकण्याचा उद्योग असू दे, तिचं नाव काय असू देत, मग अजून तिला पटवण्यासाठी तू काय काय नुकसे केलेस. हा मी काय करतो माहिती का, ती अशी जात असेल ना रस्त्याने मी मागून गाणी बोलतो तिच्या. हो कुठलं एखादं सांग. म्हणजे बघ कसं बघा हे बघ. महबूब मेरे महबूब मेरे महबूब मेरे महबूब मेरे तू है तो दुनिया. मरशील, श्वास अडकेल तुझा, श्वास अडकेल, हात काढ खाली, मरशील की. तू है तो दुनिया कितनी हंसी है, जो तू नहीं तो कुछ भी नहीं. महबूब मेरे महबूबा 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 महबूबा. तुझ्या गाण्यावर नाचलंच पाहिजे का. शांतपणे सांग ना मला काय ते. स्वतःला त्रास, दुसऱ्याला त्रास, आणि गाणी बिणी पद्धत जुनी झाली, नवीन काय करतोस का नाही. हा करतो ना. काय करतो. मी कविता पण केली ती. सांग सांग. तुझ्याशिवाय मला काही नाही सुचे. तुझ्याशिवाय मला काही नाही सुचे. कवी काय म्हणतो. काय कोण कवी कोण आहे अभि. शब्दांच्या पावसात भिजलेला हा कवी कोण आहे म्हटलं. मी स्वतः. आभारी हो. ऐकवा. तुझ्याशिवाय मला काही नाही सुचे, हा हा. तूच माझी राणी लता बुचे. चार दिवस लागले 2 ओळी लिहायला. खूप त्रास झाला. लिहिले. बाटलीवाला ऐकलंय, काडीवाला ऐकलंय, पण हे काय आहे म्हणजे. हा? काय संपूर्ण नाव बिव काय आहे का ते. आहे ना. काय ते. लता गंगाराम बुचे. अरे हे काय हे नाव आहे. अरे नाव आहे मग. अरे तुम्हाला आडनाव आहे. असं नाव नसतं का. मग? तुम्हाला गाल गुच्चे चालतं, जॉर्ज बुच्चे चालतं, मग आमचं हे बुच्चे चालत नाही तुम्हाला. बर बर रागाव नको. मला सांग एक बुचमारीच्या. काय? हे भुचकाळात पाडीच्या. अरे अशी आडनावं नसतात रे, म्हणून भुचकाळात का पडणार मी. अच्छा बरोबर आहे बरोबर आहे बरोबर. हा अशी नावं कवितेत नाही कोणी घेत, पण तू आणलीस या चाचणीतही तू पास झालाय. म्हणजे तिचा धंदा व्यवसाय, तिचं दिसणं, तिचं लाजणं, तिचं काय जे असेल ते सगळं तुला आवडलेलं आहे. म्हणून मी तुला अजूनही विचारतोय की हे फंडे आहेत ना, हे सगळे जुने झालेत. नवीन फंडा तुला सांगतो. नवीन फंडा, नवीन स्टाईल, नवीन आयडिया, नवीन योजना. समज लता आली. लता आली. अरे वा वा कुठं आली. कचरा तर कुठं दिसत नाही. कुठं आली लता. कुठे आहे लता. आली असं समजायचं बाळा. अच्छा समजायचं. हा. तर ती आल्यानंतर तिला अडवायचं आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहायचं. डोळे आहेत का तिला. म्हणजे आहेत ना. आहेत आहेत आहेत. तुला आहेत का. म्हणजे काय दिसतं का. कोणाला. हा मग चल, हा. तुला दिसतं ना. आठा डोळ्यात डोळे घाल. काय पाहतोयस. डोळ्यातच पाहतोय ना. खाली कशाला, खाली कशाला पाहतोयस. ते डायरेक्ट कसं लाज वाटते ना पटकन डोळे. प्रेमात आणि युद्धात सगळ्या गोष्टी माप असतात. दरवेळेसपणे असं डोळ्यात डोळे घालायचे तिच्या, आणि डोळ्यात डोळे घालून डोळा एक मिचकवायचा, डोळा मारायचा. आवाज न काढता खचाक करण, डोळे फक्त मारायचे तिला. काय तसं नकोस. मी समज लता आहे. काय चॉईस आहे का नाही मला. अरे तुला शिकवतोय ना रे मी. तू माझी काय लायकी काढतोय. ती अशी उभी आहे. कचरा अंगावर पडला. लागलं नाही ना. आणि अशी वळली. आता डोळा डोळ्यात डोळा. ती इकडे आहे ना, मी इकडे डोळा मारायचा. अच्छा हा हा मार. डोळा मारतो, शिट्ट्या मारतोच वरती. कुठल्या मुलीला आवडेल भर रस्त्यामध्ये असं शिट्ट्या मारताना डोळा मारणं. कुठल्याही चांगल्या सभ्य गृहस्थीला अजिबात आवडणार नाही, समजलं.
मग ती मारल्यावर पळून जायचं. नाही मारलं तर लगेच थांबायचं. याचा अर्थ तुला तिची ती स्टाईल आणि तुला ती स्टाईल खूप आवडली आहे, त्यामुळे लगेच 2-3 स्टाईल 2-3 स्टेप पुढे जायच्या. काय करतोय? पुढे जायचं नसतं. इतकं नाही पुढे जायचं, नाही नाही त्याला वेळ आहे अजून. थांब जरा. मग त्यानंतर लाडानं तिचा हात हातात घ्यायचा. हात हातात घ्यायचा आणि तर चालली लचकत गचकत पंजाब मेल. अरे काय मी लता ठरलो ना एकदा. मी लता असं समजायचंय फक्त. या प्रेमाच्या बेरीजेमध्ये तुला 10 पैकी 10 मार्क्स मिळाले असं समजायचं फक्त. हनीमूनला बँकॉकला जायला मिळालं असं नुसतं समजायचं. त्यासाठी तिला पटायला हवं हे समजायचं. हे करायला पाहिजे नाही सगळं. मग चल चल. अरे एकदा हे बुच्चा सगळं बाटली हातात मिळव, आयशीवर बाटली इकडे आणि बुच्च इकडे. चल आता मी ती लता आहे, आता हातात हात धरायचं. चल. ए लता कुठं चालली पंजाब मिल्कच के खात? तू मला पाहिजे लता. मी जगू शकत नाही आयुष्यभर तुला. का मारलं मला? मी नाही मारलं, मग तिने मारलं. भर रस्त्यात कुठल्या मुलीला तू असं करशील का ते काय सहन करून गेली सगळं? ती मारणारच तुला. तिने मारलं की लगेच पळून जायचं. नाही मारलं मग लगेच थांबायचं. याचा अर्थ तुझ्या आयडिया तिला सगळ्या आवडत चाललेल्या आहे. मग आता 2-4 स्टेप अजून गायचे आणि आता पुढे जायचं. काय घाई आहे तुला? मला काही कळत नाही. समजून घे ना मधल्या स्टेजेस समजून घे ना जरा. काय होतं तुला? का जुटली होती खाजवायला का पटवायला? पटवायला. संपूर्ण समजून घे ना. तर मग त्यानंतर हळूच तिच्या जवळ जायचं. तिच्या जवळ गेलं तिला असेल. तिला असल्यानंतर तिला वाटेल काय हा माणूस आता काहीतरी वेगळं करणार आहे. आपण वेगळं काय होतंय गुदगुल्या होत ना. तिला आवडणार आवडायचं. आणि हळूच डोळे कन मिटायचे. डोळे मिटायचे आणि सांगायचं आय लव्ह यू. कळलं? चल. ही लता कचरा अंगावर पडला. लागलं तर नाही जणू. असं नाही का? येतच ना. काय करतोस काय तू? काय आजकालचे प्रेम रे, काय जमत नाही, काय नाही जमत नाही. बघितलं का त्याला असं एका जागी उभा राहा ना. अरे तू एका जागी उभा राहा ना. हा ठीक आहे. मग तू बोलणार तिला काही स्वप्न पडलंय का? बरोबर. चल लवकर. वेळ किती घालतोयस? कचरा अंगावर पण लागलं नाही तुम्हाला जणू. लता आय लव्ह यू लता. काय मारलं मला? अरे जिवे मारशील तिला तू. जिवे बँकॉकला हनीमूनला काय तिचा फोटो घेऊन जाणार आहे? गळ्यात हार अडकवलेला चंदनाचा. मूर्ख माणसा. खाडकन ती मारेल ना तुला. मारलं तर पळून जायचं, नाही मारलं तर थांबायचं. याचा अर्थ ती मुलगी आपल्याला पटलेली आहे. दॅट्स ऑल. कसा वाटला माझा हा प्रेमाचा फंडा? जायचं त्याच्या फंडा. काय मला का मारलं? असले फंडे सांगितलं कोणी मारल. आणि असं मारलं का पळून जायचं. आणि नाही मारलं तर नाही. कसं मारलं? अरे ऐक ना माझं ऐक ना जरा. नको असं करू. नाही कसं मारलं? अरे पोरींना फसवतो, बायकांना फसवतो तू. नाही. मला जे फंडे दाखवले ते माझ्या बायकोला दाखवले तू. कोण तुझी बायको? लता बुचे. लता त्यांचे नवरे तुम्ही? आता काय जीवे मारतो का काय मला? सगळी जी काय विनोदाची क्षेपणास्त्र तुम्ही ठेवली होती ती सगळी बरोबर बाहेर काढलीत प्रत्येकानं आज. ठरवून आलेले आहेत सगळे. आणि अंदाज लावणं खरंच कठीण आहे. आता कोण जिंकणार? काय तुमचा काय अंदाज आहे? अप्रतिम झालेला आहे. त्याने आडनाव मला विशेष आवडलं. तशीच आमची काहीशी अवस्था झालेली आहे. तर बघूया निर्मितीताई काय म्हणतायत. भाऊ, तुमचा हा प्रेमवीर आवडला मला. मला असं वाटतं की मगाशी इथे ज्या
टॅरो कार्ड रीडर आल्या होत्या, त्याने जे भाऊंबद्दल सांगितलं होतं ते खरं आहे. मजा केलीत तुम्ही दोघांनी. ऑल द बेस्ट. रेणुकाताई, भाऊ अप्रतिम काम केलं तुम्ही. आणि तारे, तुम्ही आवाज बदलून जे लवगुरूची स्टाईल तुम्ही सादर केली ती पण खूप आवडली. आणि असं वाटलं होतं की हा पूर्ण पर्वात काहीतरी तुम्ही दाबून ठेवलंय, ते आता सगळं बाहेर आलं आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यात कम्फर्टेबल वाटत होतात आजच्या ऍक्ट मध्ये. खूप सहजतेने तुम्ही केलात. ऑल द व्हेरी बेस्ट. तर आपल्या इथं क्रांती रेडकर आलेले आहेत, तर मी त्यांना विचारतो, तुम्हाला कसा वाटला यांचा परफॉर्मन्स? मला खूप 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 आवडला. भाऊ माझा खूप चांगला मित्र आहे, इनोसेंट भाऊ. आणि सतीशजींची तर मी खूप मोठी फॅन आहे. आणि खूप असं छान फील गुड परफॉर्मन्स होता. आणि डेफिनेटली फिनालेचा परफॉर्मन्स होता. क्या बात आहे, क्या बात आहे. आता एक आपल्याकडे अशा अप्रतिम अशा आपले गेस्ट आलेले आहेत, तर त्यांना मी आता पुढे विचारणार आहे. त्या दोन्ही पर्वामध्ये होत्या, त्यानंतर त्यांनी एकापेक्षा एकचं पर्व पण गाजवलं. तर त्यांना विचारतो, तुम्हाला कसा वाटला ह्या परफॉर्मन्स? आरतीजी, सांगा तुमच्या भाषेत. भाऊ आणि सतीश तारे यांच्याबद्दल मी काय बोलणार, माझी तेवढी खरंच लायकी नाहीये. कारण भाऊ बरोबर मी काम केलंय, भाऊकडून मी शिकले, म्हणजे त्याच्याकडून त्याने मला शिकवलंय. आम्ही एकत्र नाटक करत होतो तेव्हा. आणि सतीश तारे हे माझे आवडते. जेव्हा त्यांचं कुठलं नाटक असलं ना तर मी पाहायची. त्याच्यामुळे मी काय बोलणार त्यांच्याबद्दल, मी नाही बोलू शकत. एवढंच की मला खूप आवडलं, मी खूप एन्जॉय केला. आणि मी अशी आशा धरते की त्याचं फळ तुम्हाला मिळो, बस एवढंच. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. तेव्हा सगळ्यांच्या तर्फे रिझल्ट साठी खूप साऱ्या शुभेच्छा. जोरदार टाळ्या.